समझ आया था। मी संध्या संजीवन कोठावे श्री वसंत विद्यालय शाळेतील इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आपणासमोर विषय सादर करते, भारतीय संस्कृतीचे संस्कार, काळाची गरज। भारतीय संस्कृती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर भारताचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल, कारण की भारताचा इतिहास हा उज्ज्वल आहे, भारताचा इतिहास हा ज्वलंत आहे, भारताचा इतिहास हा प्रेरणादायी आहे। आणि भारताच्या इतिहासाबद्दल एकाच वाक्यामध्ये बोलायचं झालं तर इतिहासातून इतिहास घडवण्याची प्रेरणा देणारा इतिहास भारताचा आहे। आणि भारताची संस्कृती सुद्धा माणसाने जगावं कसं आणि माणसाने मरावं कसं या दोन्ही गोष्टींची शिकवण देणारी भारताची संस्कृती आहे। ही भारतीय संस्कृती ही नष्ट करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक जण धावून आली, मुघल आले, डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, असे सगळे आले आपलं ज्ञान संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यातलं एकही यशस्वी होऊ शकलं नाही। त्यामागचं कारण म्हणजे आपले त्या काळचे बांधव, त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये भारतीय संस्कृतीचे संस्कार हे ढासून भरलेले होते आणि त्यांच्या कर्तृत्वामुळेच आज आपण हा भारत देश उभा पाहतोय। लक्षात घ्या, जगात फक्त एकमेव भारतच असा देश आहे की ज्याला आईची उपमा दिली जाते। इतर कोणत्याही देशाला आईची उपमा दिली जात नाही, कारण आई या पदवीचा कारभार सांभाळण्याची ताकद फक्त आणि फक्त माझ्या भारतीय संस्कृतीत आहे, भारतीय इतिहासात आहे। ज्यावेळी परक्यांनी आपल्यावर आक्रमण केली तेव्हा संत म्हणाले, काळजी करू नका। ऋषींनी आपल्या हुशार विद्यार्थ्यांना बोलवलं, त्यांना म्हणाले, मुलांनो, मी जे तुम्हाला आजपर्यंत ज्ञान दिलंय, जे तुमच्या मुखोद्यात आहे, त्याचं आत्मचिंतन करा, लिहून काढा, मला द्या। तुमचे प्रत्येकी 2-2 शिष्य करत चला। त्यांना सांगा, तुमच्या पुढच्या पिढींना सांगा, त्यांना सांगा, तुमच्या पुढच्या पिढींना सांगा, असं पिढी ना पिढी करत हे ज्ञान आज आपल्यापर्यंत आलंय। पण खरंच हे ज्ञान कधी आपण वाचलं का? हे ज्ञान कधी आपण लक्षात घेतलं का? हे ज्ञान कधी आपण आत्मसात केलं का? नाही। लक्षात घ्या, जोपर्यंत आपण भारतीय संस्कृतीचे संस्कार लक्षात घेणार नाही तोपर्यंत आपला सर्वांगीण विकास होणे शक्य नाही, आपलं जीवन समृद्ध होणे शक्य नाही। आणि म्हणूनच आज कुठेतरी भारतीय संस्कृतीच्या संस्कारांची काय गरज आहे। आजच्या तरुणांची काय अवस्था आहे ती आपल्याला माहितच आहे। आले की जुलूम में तुझको तारो के शहर में, या स्वप्नामध्ये आजचा तरुण कुठं गुंतून पडलाय हे त्याचं त्याला सुद्धा कळत नाही। आणि हे जर कुठेतरी थांबवायचं असेल तर लहान मुलांवरच कुठेतरी संस्कार करणे आवश्यक आहे। पूर्वी फक्त सुशिक्षित लोकांनाच आपल्या जन्मतारखा माहित होत्या, आज प्रत्येकाचा वाढदिवस साजरा होतो। वाढदिवस साजरा व्हायला काही मनाई नाही, झाला पाहिजे, प्रत्येकाच्या आनंदाचा भाग आहे। पण पूर्वी वाढदिवस घरात साजरे व्हायचे, आज दारात होतात। गावातील एका मुलाचा वाढदिवस असतो, वाढदिवस कुठं साजरा करायचा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर वाढदिवस साजरा करायचा। केक कशाने कापायचा? हे तलवारीने कापायचा। तलवारीने केक कापलेली माणसं झाली दादा छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक महावीरांनी तलवारीचा वापर हा शत्रूंची मुंडकी छाटण्यासाठी केला, आणि आपण त्याच तलवारीचा वापर जर केक कापण्याच्या छोट्याशा कार्यक्रमासाठी करत असो तर आपल्या विचारांची पातळी किती खाली गेली हे याच गोष्टीवरून समजतं। आणि केक खायचा असतो की तोंडाला लावायचं? खायचा असतो ना, पण आपण ते करत नाही, तोंडाला लावला जातो। खायच्या वस्तूची जर अशी नासधूस असेल तर बंद करा की तुमचे वाढदिवस। तुम्हाला जर वाढदिवस साजरा करायचा असेल तर तुमच्याच गावातील एखादा गरीब मुलगा ज्याला शाळेतील पुस्तक नाही, वह्या नाही, चप्पल नाही, त्याला ते सगळं घेऊन द्या, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा। तो वाढदिवस तुमच्या आयुष्यभर स्मरणात राहील आणि आपल्या संस्कृतीचं सुद्धा जतन होईल। जाता जाता मी माझ्या बहिणींना फक्त एकच गोष्ट सांगून जाईल, वयाची 20-22 वर्ष जी आपण आई वडिलांच्या सानिध्यामध्ये राहत असतो, त्यांच्या संस्कारामध्ये वाढत असतो, त्यांची मान कधी खाली जाणार नाही। फक्त या गोष्टीकडे लक्ष द्या, मुलगी फक्त हुशार असावी, तिला